परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिंदे सेनेनं अतिरिक्त उमेदवार दिलेला नाही। भाजपचे 5, एनसीपीचा 1, शिंदे सेना 2 आणि मवियाचा 1 उमेदवार रिंगणामध्ये आहे। 9 जागांसाठी ही निवडणूक आणि ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। विधान परिषदेची निवडणूक ही आता बिनविरोध होणार आहे। भाजपकडून जर पाहिलं तर विवेक कोल्हे, त्याच्यानंतर माधवी नाईक, संजय भेंडे, प्रमोद जठार आणि सुनील कर्जतकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे। हे 5 उमेदवार भाजपचे आपण या ठिकाणी पाहताय। तर शिंदेच्या शिवसेनेकडून नीलम गोरे, बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल केलेला आहे। तर राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मवियाकडून जर आपण पाहिलं तर अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आणि आता भाजपकडून 5 जणांना संधी देण्यात आलेली आहे। 5 जणांची नावं ही 2 दिवसांपूर्वी जाहीर झाली। त्यांनी अर्ज देखील भरलेले आहेत। त्याच्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। बच्चू कडू, नीलम गोरे, शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जिशान सिद्दीकी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि इकडे महाविकास आघाडीकडून जर आपण पाहिलं तर अंबादास दानवे। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, काँग्रेस काहीशी नाराज होती, मात्र आता एकमत झालेलं आहे। अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यानंतर काँग्रेसने एक प्रकारे नाराजी जी आहे ती व्यक्त करून दाखवलेली आहे की विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात शिवसेनेनं घ्यायला पाहिजे होतं, ठाकरेंच्या शिवसेनेनं विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे। पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे, सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना, भाजप महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते।